श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री रामचंद्राय नमः। आज तपशिवेचे धरुणी पूर्ण करावे आश्रम निर्माण, गोया कपिनंदन माया पण करवी। हेलो ओम परमानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं गण्यातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यमिमलं चलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सांभजे नमस्ते पते शिवाय महारुद्र हनुमान महाराज की जय, राजाधिरामचंद्र भगवान की जय। असो आता या ठिकाणी रावणाने असणारा त्या विनंती केलेली आहे अगोदरच कानिवीची, आणि त्याच्या अगोदरच काही दिवसांनी मारुतीला गेलेले होते वल्ली आणण्यासाठी। कानिवीला विनंती करू लागला आणि सांगू लागला की बाबा तू लवकर जा आणि या ठिकाणी तापशिवेत धर आणि आश्रम अशा प्रकारचा तयार कर, जसा आश्रम की म्हणजे जुनाट असला की काय असं दिसावं असा मानवी आश्रम त्या ठिकाणी तयार कर। एखाद्या ब्राह्मणाचं तापस्याचं रूप धर आणि सूर्य निघेल तोपर्यंत मात्र तिथं गोवण्याचा प्रयत्न कर। असो विनंती असणारी रावणानं मारुत्र्या समोर मांडलेली होती। सपदे सफळ सुशिरदळ सुंदर वृक्ष सुप्रेमळ, आपण धरुणी अति सुशिला गोळांगुळ गुंतावया। त्या ठिकाणी व्यक्ती परियुक्ती रावण असताना कालनेमीला सांगू लागला। कालनेमी अगोदरच प्रवीण होता मायावीमध्ये, पण तेही सांगू लागला रावण चांगलं सुशोभित गोड रुचकर असे फळ तयार कर, झाडाच्या झाड तयार कर। बगीचा त्या आश्रमाभोवता काळझर समोर जवळ असणारं पाणी असावं, रमणीय ठिकाण कर जेणेकरून मारुत्र्याचं मन रमावं, वली आणायचं विसरावं असं बोलू लागलेलं आहे। कथेची वर्णवा नगुरंगणा केले त्याशी सुख गाणा, कपिने अंधनाई गुंताले। मग असं म्हणे त्या ठिकाणी किती त्या मारुत्र्याला असं रमणीय वाटावं, बघल्याबरोबर मारुत्र्या तुझ्या आश्रमाला बघून सर्वस्वाला विसरून जावं, आपलं कार्य मारुत्र्याने विसरावं आणि तिथंच गोवावं म्हणजे गमावं आणि तल्लीन होऊन जावं आणि इकडे दिवस निघावं। दिवस निघाला की त्या ठिकाणी लक्ष्मण मरतो, आपलं कार्य होते असं राहून त्या कानिवीला आतिथी करावा हनुमंता, सुर सांगावी रामकथा, जेणे गुंती पडेल कपिनाथा, ते सर्वता करावे। काय कर त्या ठिकाणी सुशोभित असताना त्या ठिकाणी रामकथा सांग, आश्रम तर बनव, तापस्याचा वेळ धर आणि मारुत्र्या आलेला दिसल्याबरोबर रामकथा श्रीराम जय राम जय जय राम असं भजन चालू केलं पाहिजे। ऐकल्याबरोबर मारुत्र्या तिथं उतरतील, उतरल्याबरोबर श्रीरामाची कथा सुरुवात करताना मग मारुत्र्या आपोआप तिथं त्या कथेमुळे गुंतून पडेल। आयते ते मासुर राक्षस प्राणी मात्रा सगळे ग्रासी, आपण युक्तीला साधायची जे कपिंद्राशी गिळू। मग मात्र त्या ठिकाणी पुष्कळशे राक्षस ते अभोगात असतात, प्राणी मात्राला त्या ठिकाणी खात असतात, भक्षण करतात, पण त्या ठिकाणी तशा त्या वाईट त्या काळामध्ये तू असणारा आश्रम तयार कर आणि त्यामुळे मात्र्याला गोवण्याचा प्रयत्न कर, त्याचं मन रमव असं बोलू लागलेलं आहे। औषधे समीप सविस्तर जल संपूर्ण सर्वरा, सुंदर कमनी मनोहारा, ते कपिंद्र बोवया। सुंदर मनोरम अशा प्रकारचा आश्रम तयार कर की बघल्याबरोबर तिथून मन निघुटले असं रमणीय कर आणि तळा असताना काय काळ्या कुट्ट पाण्यानं असं भरलेलं असावं, फुलानं फाळानं असं बहरलेलं त्या ठिकाणी झाडी असावी, जेणेकरून मात्र्याचं मन रमावं
असं कर आणि तो त्या ठिकाणी मारुतीला गमावं असं तो त्या ठिकाणी रावण मारुतीला सांगू लागलेला आहे. गमन करून या शीघ्र गती सर्व प्रकारे असावा शक्ती जेणे मरण पावे मारुती त्याचे व्यक्ती साधावी. आणि एवढ्यावर रावण काय म्हणू लागलाय एवढ्यावर मी मारुतीला सोडू नको का तर मारुतीचा भेव आहे. लक्ष्मण गेला तरी मारुती आपल्या आत्मनाम नाही असं रावणाला जाणून होतं. रावण म्हणू लागला रात्रभर तर गमेवच गमेव पण जेणेकरून मारुतीच्या जीवाला धोका व्हावा मारुतीला मरावं अशी काही व्यक्ती परिस्थिती करून या ठिकाणी काय मी असं बोलू लागलेलं आहे. आम्ही तुला सांगू कपट गती तवरे तू केवळ कपट त्याचे माझी काय युक्ती सर्वता मारुती मारावा. मग म्हणजे रावण बोलू लागला सांगायचं सांगू लागलाय आणि म्हणू लागलाय रे त्याने मी तू असताना साक्षात मूर्तिमंत कपटाची मूर्तीच आहे. आम्ही काय तुला कपट कर म्हणून युक्ती सांगावं काही कर पण त्या ठिकाणी मारुती मेला पाहिजे जिद्दा नाही आला पाहिजे इकडे लक्ष्मण बी मरेल अशी युक्ती कर असं तो सांगू लागलेला आहे. हाय मरण पावली हनुमंत सौमित्र मरेल तवरीत राम मरण पावला रघुनाथ दोघांनी मरती त्याच्याने. मग आता काय होईल हनुमंता जर मृत्युमुखी पडला मारुतीला जर मेले मग सहजरित्या त्या वलीने आल्यामुळे लक्ष्मण मरेल. लक्ष्मण आणि मारुतीला मेल्या बरोबर मग त्याच्या दुःखामुळे त्या ठिकाणी राम काय जिद्दा राहणार नाही एवढी व्यक्ती कर गड्या असं तो रावण बोलू लागला. मरण पावली रघुनंदन कैसे वाचला विभीषण सुग्रीव सांडिल प्राण आज क्षण मग मात्र मारुतीला मेले लक्ष्मण मेला राम मेला. मग त्या ठिकाणी विभीषण कशाला वाचन म्हणजे त्याचा कैवारीच मेल्यानंतर सहजरित्या मरे आणि एवढे मेल्यानंतर सुग्रीव अंगद इत्यादी लोक असणारे आपोआप मरतील काही पडून जातील असं तो बोलू लागलेला आहे. निळ जामवंत जुत्पती मरतील समस्त एवढा साधेल कार्यार्थ जय हनुमंत मारल्या. नीळ जामवंत सगळे जुत्पती असणारे मरतील कवा मरतील एवढं सुंदर कार्य साधला कोणतं मारुतीला जर मारलास ना दुसरे आपोआप म्हणतील त्या ठिकाणी करणे मी असं करणे मीची विनंती रावण असणारा करू लागलेला आहे. दोन्ही चरण जैनार्द राजे जाण चिंता सागरे पुरता पूर्ण चालू आपण सवे व्हावे. एवढं बोलला आणि म्हणू लागला बघा लालूच दाखविल्याशिवाय काहीच नाही. एवढं बोलला आणि रावण म्हणू लागला एवढं जर कार्य तू केलास तर तुला मध्ये या लंकेचा अर्ध राज्य देईन आणि मी म्हणजे एखाद्या जलत्या अग्नीत बुडून जळू लागलो किंवा पाण्यात बुडू लागलो तू मला तारू हो काय मी आणि मला तार एवढं काम कर असं तो बोलू लागलेला आहे. गालाने भागतो बहुता पडेल चरणावरी मागुता मग होते प्राणांतावस्था जीवदाता तू एवढं केल्यानंतर आपल्याला कोणी अडवणार नाही सगळे शरणागती येतील. हे काय मी आज तू सामान्य माणूस नाहीस माझा जीवदाता आहे माझा जीव असणारा तुझ्यावर अवलंबून आहे एवढं कार्य कर अशी विनंती काळनेमीची करू लागला. अशी ऐकता उत्तर दत्कला राक्षस हृदय खोचला दुर्धर कपट प्रकार भला नव्हे. एवढं सांगू लागलाय अर्ध राजे देतो म्हणू लागलाय पण इकडं किती खुश वाटलं काळनेमीला दचकला काळनेमी रावणाचे शब्द नसून जणू काय अंगामध्ये सुरा खूप लागलाय ती काय एवढी भीती या कार्याची रावण सांगू लागली या कामाची या ठिकाणी काळनेमीला वाटू लागलेली आहे. आय कपट करिता हिरण्य कशपू आय खंड विखंड केली वपू ते आमचा कोण प्रताप
खंड केली बापू, चिरून टाकलं होतं त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी मजा काय पाड म्हणजे मारुत्र्याला अडवणारा, मारुत्र्याला मारणं काय, त्याला अडवणं काय, मारुत्र्या पुढे म्हणजे मी का नेहमी चिरत आहे, म्हणजे काय गत उरेल अशी भीती त्या कानेमीला वाटू लागलेली आहे. कपट साधिया अरविंद्र भगया पले शरीर, कपट साधिया चंद्र क्षेरोग थोडा कपट केलं होतं आले बरोबर. पहिल्यांदा दुष्टात असताना त्या ठिकाणी इंद्र आपला डाव साधवायसाठी किंवा आपलं पत्ते खरं करण्यासाठी त्या ठिकाणी त्या दोऱ्याला छळ म्हणजे आलेला चौकड असताना अंगाला भोपले पुगडू लागला. कपटाची हिकत झाली, काने म्हणू लागला आणि म्हणजे चंद्राने कपट केलं किंवा पाऊल वाचला टाकला. चंद्राला सुद्धा त्या ठिकाणी कलंक लागला आता सुद्धा आहे. म्हणजे काय गती त्या मारुती पुढे असं तो बोलू लागलेला आहे. खाऊना जेवणा घर घेणे ऐसे मांडले शस्त्र अर्जुने, सांडून हस्त पाद छेदने शेती प्राण निमाला. काय सांगू लागले वैमध्ये खाऊन जेवून घर घेणे म्हणजे याचा अर्थ त्याच्याच घरी खावं, त्याच्याच घरी ढकून द्यावं, त्याची चोरी करावं असं त्या ठिकाणी सहस्र अर्जुनाने केलं होतं. आणि ते असताना तसं केल्यामुळे हातापायाचे तसे उसाचे तुकडे व्हावं असे तुकडे तुकडे झाले होते. या न्यायप्रमाणे ते सारं लक्षात कानेमीचा येऊ लागला आणि भिवू लागला. येणे रावणे जाणा स्वांडोनिया राजाची ना भीक मागू गेला पण शिचे पोरा न देई मागे. कानेमी आपल्या मनात बोलायला बरं, रावणाच्या पुढे बोलायची काय ताकद आहे, मनात म्हणाला एवढा राजा रावण. पण त्या ठिकाणी दुर्बुद्धी सुचली, राजा रावणाचा लेवण अंगावर सोडून दिला, एखाद्या भिकाऱ्याचा वेश घेतला आणि भिक वाढ माय कोरा आणि भिक्षा असं म्हणून सीतेकडे गेला होता. असं या ठिकाणी मध्ये काय गत बरी नाही का मी म्हणू लागला. माता म्हणे जीसी भोगू पाये तेसी कबर पिळविले धुळीसी सपुत्र सैन्यासत मारविले. माय म्हणावून तिच्या बरोबरच वाईट गोटी धरावं कोणी केलं होतं महाराज. माता म्हणजे तेशी हा असं त्या ठिकाणी माय भिक्षावर म्हणला आणि तिला म्हणजे माय आणण्यापुरतं माय म्हणला, पण अपेक्षा काय होती, पत्नी करण्याची होती. मग काय त्या ठिकाणी रावणाच्या अवदशा होईल झाली असं या ठिकाणी काय मात्र रावणाचं काम ऐकण्याकरता त्या ठिकाणी चरचर कापू लागलेला आहे. आयतराची गती कायसी कपट नाडीले देवासी ईश्वर तो चांडुडी मानसी सवे भिकेशी लागला. मग मात्र असं इतराची काय गती म्हणजे देवाधिकाला सुद्धा कपट केलं तर त्या ठिकाणी त्याचं कपट तिथं कपट व्हावंच लागते. संतांचा बोल आहे, शास्त्र मान्य आहे, हे सगळं काही जाणून आहे. पण एवढं जाणून सुद्धा असं कपटाची भाषा रावण माझ्याकडे करू लागला म्हणजे माझं आता काही बरं वाईट व्हायची वेळ आली असं का नेहमी मनात म्हणू लागला. आपण होणिया रख बळीशी मागू गेला भीक त्याने द्वारपाल केला देख पुराणा संख्ये बोलती. काय असंख्य पुराणामध्ये कथा आहे भगवंताची. भगवंताने सुद्धा एक वेळेस ब्राह्मणाचं वामनाचं रूप धरलं आणि बळीच्या दारामध्ये म्हणजे भिक्षा मागायला गेला. बळीनं म्हणजे काय मागतोस माग म्हणल्याबरोबर त्यानं मागितलं 3 पान. 2 पानामध्ये जमीन आठवली भगवंतानं आणि त्या ठिकाणी बरं काय त्या बळीच्या याच्यावर पाय दिला डोसक्यावर. बळीला पाताळात घातलं, बळीनं पाय घट्ट धरले सोडीना. काय मागतोस माग म्हणल्याबरोबर बळीनं सांगितलं खबरदार माझ्या राजवाड्याचा द्वारपाल होऊन राहिला पाहिजे भगवंता. अशी देवाची गत झाली कपट केल्यामुळे माझं काय होईल असं काय मी विचार करू लागलो. कपटाची वार्ता बळीन वेगा सर्वतः कपट करता कपिनाटा सौघाताशी करावे. यासाठी म्हणले कपटाची वार्ता भली नव्हे, स्वतःच्या म्हणले जीवाचा घात करून
करून घेण्यासाठीच कपट केलं तर नक्की आपलं तळपट त्या ठिकाणी होत असते. काळनेमीला कळलं की म्हणजे आता माझं काही खरं नाही. पुढे आता काय बोलतात? श्रीरामाचा निज भक्त त्याशी कोण कपट करीत ते सगळे आपण मरण पावत नरकी भोग भोगीची आणि वार. काय सांगावं? श्रीरामाचा निश्चिम भक्त मात्र आहे. मग या कपटी लोकांना जादू टोण्याच्या लोकांना तो आठवणार आहे काय नाही? मग मात्र मला आता त्या मात्र्याला लाडवायला गेलो तर एक तर मलंबी पाहावं लागेल आणि एक तरी आता पतंडी होईल. काय करावं? मला काही कार्य सिद्ध होत नाही. मी काही वाचत नाही. आणि मग तर त्या ठिकाणी काय मी करू लागला. रावण काय बोलते? श्रीरामाचा किंकर श्रीराम भजने अति तत्पर त्याची कपाट करी जोडणार त्याचे शरीर मारुती असणारा रामाचा निज भक्त आहे. आणि रामाच्या भक्ताचा जो कोणी कपट करील त्याचं शरीर वाचेना. अहो सर्वसाधारण संताचा जर छळ केला तर देवाला सहन होत नाही. तुमच्या आमच्या सत्याला कोणी छळ तर देवाला सहन होत नाही का? आपण देवाचे लेकर आहोत. काय बी देव सहन करील. पूजा न केल्या तर एक बार सहन करील. पण माणसानं माणसाचा छळ केला तर देव सहन करू शकत नाही. त्याची शिक्षा त्याला मिळते. मग हे तर मारुती आहे निश्चिम भक्त. त्याचा कोण छळ करील मला काही शक्य नाही असं बोलू लागला. ऐसे जाणतो मी आपण सवे सांगतो रावण कपिशी जे करी विघ्न कारण ते मजे मरण ओढवले. असा तो मनामध्ये माझ्या नक्की ठाम आहे. मला माहित आहे. अनुभव आहे. कोण काय मी म्हणू लागला. आणि हे काम तर रावण मला सांगाले. रावणाला तर नका म्हणता येणार नाही. नक्की मला कळाले. मला माझ्या आयुष्याची मर्यादा संपली असं काय नेहमी विचार करू लागला. पाय पडून या रावण अर्जे राजे देई म्हण भगनी मारे प्राण राजे कोण भोगावे. काय नेहमी म्हणू लागलाय. पाया पडलाय. आता राजे देतो म्हणालाय. पण मी जिथं राहिलो तर राजे भोगील की मी मरतो नक्की म्हणजे राजे कोण भोगावं असं त्या ठिकाणी काय नेहमी मनामध्ये विचार करू लागलेला आहे. येतो तरी रावणच करील घात त्या परिसे हनुमंत होय आमता हित काही. त्या ठिकाणी काल नेहमी म्हणू लागला. दोन्ही कोणी बाजूने म्हणजे आवडच आहे. इथं राहावं तर रावण मारते नक्कीच. तिथं जावं तर मारल्याच्या हातून मरतो. पण मरावर कुठं माणसाने विचार करावा. काय मी म्हणू लागला या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा मारुतीच्या हातून जर मेलो तर माझं काही शरीराचं हित होईल असा काय मी विचार करू लागला. हनुमान सभाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा दुर्लत होता त्याचे हाते घात करता करता मी होईल. काय मी म्हणू लागला श्रीरामाचा निश्चिम भक्त मात्र आहे. आणि त्या निश्चिम भक्ताच्या मार्गाचा हात जर माझ्या शरीराला लागला त्याच्या हातून जर मी मृत्युमुखी पडलो मग मात्र त्या संताच्या हातून मला मृत्यू झाल्यामुळे मी करते होईल असा विचार काय मी करू लागला. असे विचारोनी म्हणे मान देते से रावण वचनी तुझी आज्ञा उल्लंघनी सामर्थ्य जणी असे ना. मग एवढा सगळा काही विचार तिला ओळखीलं. नाम नाव तर तेच होती ओळखीला अगोदर. काय मी म्हणू लागला. हे पाय रावणा तुझी आज्ञा ना म्हणणार असा कोण आहे? काही हरकत नाही म्हणजे मी जायला तयार आहे असो. काय नाही रावणा पुढे बोलू लागले. कोण आहे थोर जो उल्लंघू शके तुझे उत्तर येणे करून या नमस्कार निशाचर उसळला. असा कोण आहे म्हणजे भूतळावर तुझा शब्द बोलणारा असं म्हणलं. काय नाही साष्टांग नमस्कार कोणाला रावणाला घातला. आणि तो राक्षस असताना काय त्यामध्ये मारुतीला अडवण्यासाठी त्या ठिकाणी आकाशामध्ये तो उसळलेला आहे किंवा उडान घेतलेले आहे. मारुती तेव्हा पण गेला शीघ्र गती माया केल्या ती निभूती ते नित्याची प्रसावी. मारुतीच्या काळजीच्या अगोदर गेला होता. बघा मारुतीच्या पुढे असताना त्या ठिकाणी जादू टोना आहे. त्यानं म्हणजे त्याच्या नंतर काय मी गेला मारुतीच्या पुढे गेला. तिथं जाऊन
त्या आश्रम असताना काय काय सोंग धोन काय करायचं कसं केलं ते आता पुढच्या वेळेमध्ये ऐकायला मिळणार.